चला मॅचला सुरुवात होते आजच्या दिवसातील शेवटची मॅच. टॉस संतोष एजन्सीनं जिंकला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि पहिल्याच बॉलवरती 6. अगदी सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 रन्स आलेत. सिद्धार्थ केळसकर याच्या बॅटमधून एक सुमधुर फटका आपण पाहिला. पहिलाच बॉल एक आक्रमक स्ट्रोक साई तवसाळकर, सिद्धार्थ केळसकर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने असेल. याही बॉलवरती सरळ 4 रन्स लिहून ठेवलेले आहे. चौकार पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 10 रन्स नक्कीच आलेले आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आहे. चेंडूच्या मागे ज्यावेळेला क्षेत्ररक्षक जातील इथे टोटली या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 2+1 = 3 असे 3 रन्स मात्र ऍड करावे लागतील. आणि येणारा पुढचा बॉल म्हणजेच फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल आहे. सायंकाळच्या सत्रातली मॅच आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहत असाल तर समोरच्या दिशेनं या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. इथे समोरच्या दिशेनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेनं असतील तैनात. जोपर्यंत चेंडूला थ्रो करतील तसे 2 रन्स मात्र आता या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड आता मात्र या ठिकाणी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. ऑप्शनच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा आलेला आहे. पावसाळी क्रिकेट आहे. वरुणराजाचं आगमन देखील. मान्सून नापोली मान्सून प्रीमियर लीग या ठिकाणी आपण बघतोय. हवेमध्ये बॉल होता परंतु जोपर्यंत चेंडू मागे पोहोचणार आहे अशा अगोदर 2 रन्स देखील या दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी कंप्लीट करताना आपण त्यांना पाहिले. सिद्धार्थ केळसकर असेल, साई तवसाळकर आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक महागडं आपण पाहतोय. एक्सपेन्सिव्ह षटक आपण पाहिलं गेलेलं. संतोष एजन्सी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथे लोक कार्पेट खेळायला गेले. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असणार आहे. तिथे चेंडूला मात्र थांबवण्याचं काम केलंय. 2 रन्स मात्र घेतलेले आहेत. योग्य वेळेचा नकार दिला गेलाय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 20 रन्स विदाउट लॉस. आरवी एंटरप्राइजेस.
पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स आले आणि आताच्या नंतरला जे आयकॉन खेळाडू म्हणजे अक्षय निवते आता ट्रॅक वरती आले. राउंड द विकेट या पाऊंडच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन्स मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता, केवळ आणि केवळ 1 रन्स मिळेल आणि स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकणार आहे 21 च्या आकड्यावरती. 21 झालेले आहेत. 7 बॉलमध्ये 18 रन्स तर सहित उसळकरनं एकच बॉल फक्त फेस केला ज्याच्यामध्ये त्यांनी 1 रन्स फक्त बनवलाय. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राउंड द विकेट असेल आणि इथे सिद्धार्थच्या बॅटमधून एक पुन्हा घनागती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. उद्याच्या दिवसातील ज्या 2 मॅचेस आहेत, उद्याच्या दिवसातील फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर्स आणि त्याच्यानंतर मग जयराज फायटर्स आणि मग सुपर किंग्स दापोली, उद्याच्या सकाळच्या सत्रातल्या त्या 2 मॅच अगदी महत्वाच्या असू शकणार आहेत. हळव्या बॅटनं या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धार्थ आणि त्याचबरोबर साई तवसाळकर हे जे 2 खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडू मधला ताळमेळ अगदी सुरेख आहे आणि एकमेकांवर विश्वास देखील आपण पाहतोय. कारण एका संघाकडून खेळताना आपण सातत्यानं पाहिलं या दोन्ही जे फलंदाज आहेत त्यांना, आणि लीग फॉर्मॅटमध्ये देखील एकाच संघाकडे खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष एजन्सी हा जो संघ आहे त्याने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. 4 मॅच ते प्ले केले ज्याच्यामध्ये त्यांनी एकच पराजय झाले आणि 3 मात्र ते जिंकलेत. ऑनच्या परिसरामध्ये चेंडूला खेळलं गेलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तो आणि चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फेकतील त्याच्या अगोदर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट आणि हे स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं या ठिकाणी बघा पुढे सरकत असताना 30 रन्स. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय निवतेवरती देखील एक दुसऱ्या चेंडूवरती प्रहार झाला होता, त्याच्यानंतर देखील आपल्याला एक चांगला कमबॅक बघायला मिळाला. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे सुरेख कॅच पकडली आहे. फलंदाज साई तवसाळकर यांना मात्र स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. असला आता या ठिकाणी राहुल आगरे क्रमांक 3 वरती आलाय. राहुल आगरेला पाठवलं गेले क्रमांक 3 वरती. एक महत्वाची विकेट. साई तवसाळकर मागच्या मॅचचे हिरो ठरले होते, काय बॅटिंग केली होती. सरळ मात्र जड मध्ये टाकला होता बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतलाय म्हणजे स्ट्राईक मार्क वरती आता राहुल आगरे राहणार आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 31, लॉस ऑफ 1 आरवी एंटरप्राइजेस.
संतोष एजन्सी या टीमचा देखील एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय आयुष कोथरकर. चांगला बॉलर आहे. एक चांगली संधी देखील मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. काय बॉल टाकला. भन्नाट वेग होता त्या चेंडूमध्ये. कीपरना देखील त्यांनी बीट केलं. पहिल्यांदा त्या बॅटर्सला बीट केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्या कीपरना देखील बीट करताना आपण बघितलं. वाईट +2 असे 2 रन्स टोटली 3 रन्स ऍड करावे लागतील. पहिलाच बॉल आयुषनं भन्नाट वेगाने टाकला. खूप वेग होता त्या बॉलमध्ये आणि त्याच कारणास्तव फलंदाज देखील सुरुवातीला बीट झाले. त्याच्यानंतर मग कीपर यांना देखील चेंडू ते पकडू शकले नाहीत. आणि आता वरुण राजाचं अगदी जी रिमझिम जो पाऊस आहे तो देखील मैदानामध्ये गरजतोय आणि पडतोय देखील. मोठा फटका काहीच नाही. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फाईनचा जो खेळाडू आहे फाईन लेगचा खेळाडू तो मात्र त्या ठिकाणी तैनात होते. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अतिशय वेगानं या ठिकाणी देखील 2 रन्स मिळत आहेत. हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिला बॉल एक्स्ट्रा होते. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती अदुहेरी रन्स आले. आणि आता या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये आज जो रिमझिम पाऊस आहे ज्याच्यामध्ये बॅटिंगकडे थोडंसं कठीण जाऊ शकतं परंतु यावेळेला कठीण नाहीये. अशक्य असं काहीच नाही राहुल आगरेसाठी. एक चांगला चेंडू त्याच्यावरती एक चांगला प्रहार षटकार. आयुष कोथरकर याच्यावरती देखील आक्रमण आता राहुल आगरेच्या माध्यमातून केले जाते. पुढचा बॉल असेल आणि यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड बॅक टू बॅक दुसरा 6 आलाय राहुल आगरे. रन स्कोर कार्ड वरती 48. ऑफ स्टॉपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला कमबॅक आहे. मागचे 2 बॉल होते. एक आकुडे टप्प्याचा होता त्याच्यानंतर एक पुलन लेंथ होता. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2 6 आले. त्याच्यानंतर थोडीशी आता लाईन बदलली आहे. आता ऑफ स्टॉपच्या थोडं बाहेर घेतलाय बॉल. स्कोरबोर्ड आता 48-48 या आकड्यावरती जाऊन स्थिरावलेलं दिसतंय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे या षटकातील. इथे फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना इथे 6 रन्स मिळणारे षटकाराला. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातील. एक नवीन खेळाडू आहे. नवीन गोलंदाज आहे. हरकत नाही कारण इथून कालच्या दिवसामध्ये देखील काही बॉलिंग केली होती. कमालची गोलंदाजी आणि इथून तर शिकायला मिळतं एका नवीन गोलंदाजाला. परंतु पुन्हा एकदा या बॉलवरती देखील राहुलच्या बॅटमधून 6 रन षटकार. स्कोरबोर्ड मात्र 60 या आकड्यावरती पोहोचले. 60 रन्स.
तीन ओव्हर नंतर 60 रन स्कोरबोर्ड वरती. चौथं षटक पुन्हा संतोष एजन्सी या टीम कडून अक्षय निवाते ज्या टीमचा महत्वाचा एक खेळाडू आहे. अक्षय सिद्धार्थच्या विरोधामध्ये अक्षय निवाते राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहेत. हवेला हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक टीमच्या अमेय पवार एका हाताने चेंडूला पकडण्याचं मोठं धाडस केलं गेलं होतं. अगदी रनिंग कॅच पकडण्याचं या ठिकाणी आपण बघतोय. तर एकंदरीत चांगलीशी गोलंदाजी होती. एक जीवनदान देखील मिळाले. आता इथे मात्र बघा चेंज ऑफ पेस कमी गतीचा बॉल अगदी सुरेख गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून संतोष एजन्सी या टीमचा एक महत्वपूर्ण गोलंदाज सिद्धार्थ केसकर एक चांगली पारी आपल्याला त्याची देखील पाहायला मिळते. पूल केले आहे. आता यावेळेला चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का परंतु नाही. जोपर्यंत चेंडू पकडण्यासाठी जाईल त्याच्या अगोदर चेंडू मात्र अगदी लँड झाला होता. 2 रन्स मिळतील परंतु एक्स्ट्राचे रन्स देखील असणार आहेत. 2 घेतलेत. प्रयत्न 3चा झाला आणि तिसरी धाव कंप्लीट आहे. 65 या 3च्या माध्यमातून स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. 65 याकडे होती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. राहुल लागरे ज्यांनी 7 बॉल मध्ये 27 रन्स बनवलेत जे का मागच्या ओव्हर मध्ये आले होते. चांगला बॉल टाकलाय. इथे बॅट बॉलचा तेवढा चांगला असा संपर्क नाहीये. इथे पुन्हा एकदा या ठिकाणी फसवलंय. अक्षरशः थांबवण्याचं काम तर केलंय. इथे बॅटिंग करणार राहुल आगरे मागच्या ओव्हर मध्ये हावी झाला होता तो आता शांत झालाय. 65 वरती आता हे स्कोरबोर्ड मात्र हे थांबलेलं आहे. परंतु समोरच्या दिशेनं अगदी एक क्लासी स्ट्रोक आहे. 6 रन्स मिळून जातील आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 71 लॉस ऑफ 1. 71. आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेयर आतमध्ये येतोय. जयद शिपळूणकर याला या ठिकाणी आउट केलं आणि त्याचबरोबर आता इन झालाय तो म्हणजे सौद नांदगावकर.
आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जो अक्षय आहे तो दुखापतग्रस्त दिसतोय. संतोष एजन्सी या टीमसाठी खरं जर पाहायला गेलं तर चांगली बातमी नसेल, कारण आयकॉन जो खेळाडू आहे महत्वाचा एक चांगला बॅटर्स आहे तो थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय, तर लवकरच रिकवर होणं गरजेचं आहे. शेवटचा षटक आहे, पहिलाच बॉल अगदी चांगला टाकलाय. आणि इथे चांगला असा नेम देखील आहे. सिद्धार्थला परतावं लागतंय, बाहेर जावं लागणार आहे. विकेटचं पतन झालंय. चला या ठिकाणी नवीन फलंदाज अय्याज आयनरकर याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि ज्याच्यावरती एक रन आउट देखील आम्ही पवारने घेतलाय.
तर राहुल आगरेने देखील 10 बॉलमध्ये 33 धावांची एक वादळी अशी खेळी सादर केली आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर एक चांगल्या कदीकाठी देखील आपल्याला पाहायला मिळते. राहुलला आगरे याची एक चांगला खेळाडू देखील आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका खायचा होता, तेवढा प्रॉपर असा टायमिंग नाहीये. एक रन्स घेतला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु या ठिकाणी देखील अतिशय वेगानं 2 रन्स दुसरे धाव घेत असताना देखील धावचेच झाले. अय्याज देखील रनआउट झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा रनआउट आपल्याला या दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळेल, परंतु एक रन्स देखील ऍड केला जाईल. स्कोर बोर्ड मात्र 72 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 72 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आणि त्याच्यानंतर विलास मोरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. दापोलीचे दिनेश कार्तिक ऑप्शनच्या बाहेर आहे. बॉल खूप बाहेर आहे. अंपायरचे दोन्ही हात या ठिकाणी अनोख्या स्टाईल मध्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतील. अजून आतापर्यंत 4.2 ओव्हरपर्यंतचा खेळ टाकून झालेला आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल आगरे स्ट्राईक मार्क वरती चांगला सेट झालाय. सेट फलंदाज आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राच आहेत. पुन्हा अनोख्या स्टाईल मध्ये या ठिकाणी इशारा दिलाय अंपायर मिस्टर सुजी. ठीक आहे, दापोलीचे डान्सिंग अंपायर या नावाने नक्कीच ओळखले जातात. फक्त थोडंसं या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर डान्स देखील काही वेळातच आपल्याला पाहायला मिळू शकतो उद्याच्या दिवसामध्ये. उद्या सुपर डुपर संडे आहे, ग्रँड फिनालीचा दिवस या संपूर्ण स्पर्धेतील. आणि बॅटचा अंदरुणी किनारा होता तिथे आणि सरळ चेंडू मात्र थोड्यामधला क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः कीपर जो आहे अतिशय वेगानं त्या चेंडूच्या मागे धावलेत आणि तिथे फलंदाज मात्र बाद होणार आहे. हा तिसरा रनआउट आपल्याला बघायला मिळतोय. राहुल आगरेच्या माध्यमातून आपण पाहिले. प्रितेश आता बॅटिंग साठी आलाय. क्रमांक 6 वरती प्रितेशला जर पाठवत असतील तर बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. आपण पहिलं पाहिलं तर साई तवसाळकर होता, त्याच्यानंतर सिद्धार्थ केळसकर, ते 2 ओपनिंग फेअर बघितली. त्याच्यानंतर नंबर 3 वरती राहुल आगरे आला. क्रमांक 4 वरती अय्याज आयनरकरला पाठवलं जो का इनफॉर्म फलंदाज आहे. आणि क्रमांक 5 वरती मग स्वतः विलास आले आणि क्रमांक 6 वरती आता प्रितेशला पाठवलं गेलंय. या बॉलवरती विकेट झालाय. फलंदाज पास झालाय. प्रितेश देखील या ठिकाणी आले आणि प्रितेश लगेचच गेलेत. 76 76 रन स्कोर बोर्ड वरती स्थिरावलेले आहेत. केवळ 4 बॉल मध्ये अमेय पवारनं 5 रन्स खर्च करत असताना ज्याच्यामध्ये 3 रनआउट झालेले आहेत. 1 विकेट आपण देखील पाहिली. आणि त्याचबरोबर अविनाश तांबे यांच्या प्रत्येक 6 साठी राम जागडे सर यांच्या माध्यमातून 200चं कॅश प्राइज दिलं जाईल. उर्वरित 2 चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये
2 सिक्स आले तर तब्बल 400चं कॅश प्राइज मात्र त्याने दिलं जाईल. केवळ आणि केवळ 1 रन्स मिळेल. 77 रन्स स्कोरबोर्ड वरती शेवटचा बॉल आहे या फर्स्ट इनिंग मधील. शेवटचा बॉल असणार आहे इथे. राहुलच्या बॅटमधून एक मोठा फटका येणार की इथे एक डॉट बॉल विकेट येऊ शकेल. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला क्लासिकल फटका आहे. प्युअर क्लास स्ट्रोक आहे आणि इथे षटकार बघायला मिळतो शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 5चा खेळ संपला. 83 रन स्कोरबोर्ड वरती. टार्गेट असेल 84 धावांचं. मागची मॅच देखील त्या मॅचचं टार्गेट देखील 84 धावांचं होतं. या मॅच मध्ये देखील चेस करणाऱ्या संघाला संतोष एजन्सी या टीमला 84 करावे लागतील. एटी4.
चला सेकंड इनिंगला हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर कॅच मिस झाले. अक्षय निवाते याला जीवनदान मिळालंय या सेकंड इनिंग मध्ये. अजिंक्य पुसाळकर आणि अक्षय निवाते. पहिलाच बॉल अरमान पलनाईकनं चांगलं टाकलं होतं, फसवलं होतं. आणि आता जो अरमान आहे, अरमान थोडासा नाराज दिसतोय क्षेत्ररक्षकांवरती. प्रयत्न तर केला होता परंतु प्रयत्नांना या ठिकाणी बघा अपयश आलं होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील तुम्हाला करावी लागेल. आणि इथे एक डॉट बॉल आलाय. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. अविलास मोरे एक चांगले कीपर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या गोलंदाज जे बॉलर आहेत त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतायत. पहिला बॉल एक सिंगल आला, त्याच्यानंतर एक बिंदी, एक डॉट बॉल. अजिंक्य यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल असेल, इथे चांगलासा स्ट्रोक देखील खेळलाय. पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक लावलेला आहे. एक धाव घेतले गेले परंतु अक्षयनं साफ नकार दिलाय. थोडेसे ते दुखापतग्रस्त आहेत, इंजर्ड आहेत, त्यामुळे मात्र त्यांनी सांगितलं दुसरी धाव घेण्यासाठी ते इच्छुक नाही आहेत. उद्याच्या दिवसामधल्या ज्या मॅचेस असतील, फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर उद्या सकाळी बरोबर ठीक 10 वाजता. त्याच्यानंतर मग जयराज फायटर्स आणि सुपर किंग्स दापोली बरोबर सकाळी 11 वाजता ती मॅच. त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता क्वालिफायर 1, त्याच्यानंतर एलिमिनेटर, मग सेकंड क्वालिफायर आणि सायंकाळी एक 4 वाजता बरोबर फायनलची मॅच. या संपूर्ण स्पर्धेची उद्या खेळवली जाणार आहे. सुपर डुपर संडे आहे उद्या, अगदी सुट्टीचा दिवस आहे. सगळे रसिक प्रेक्षक स्पर्धेचा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेतील. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला असा संपर्क नाहीये. स्कोरबोर्ड 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंमध्ये केवळ 4च रन्स खर्च केलेत आतापर्यंत अरमान पलनाईकनं. एक महत्वाचा गोलंदाज आयटम ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक या ठिकाणी 1 बाउन्स सीमारशीच्या बाहेर 4 रन्स आहेत. सौकार शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. 8 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 84 धावांचा पाठलाग तर करायचा म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला सुरुवातीपासून गोलंदाजांवरती तुटून पडावं लागेल, हवी व्हावं लागेल, तरच त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात. यावेळेला चांगलासा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक असू शकतील आणि सरळ मात्र या बॉल वरती 4 रन्स मिळाले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती.
आज दुसरं षटक इथून पुढे आपण बघतोय. अजून 24 बॉल मध्ये 72 रन्स पाहिजेत. 24 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता आहे. अक्षय निवातेला या ओव्हरमध्ये अगदी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल होता, पहिला बॉल अगदी चांगला टाकलाय. चांगला भन्नाट वेग होता त्या बॉलमध्ये. 12 रन्स झालेले आहेत. अजून 72 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी येणाऱ्या 23 बॉल मध्ये. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी टाकले जात आहेत. चेंडू येण्या अगोदरच मात्र जो बॅटचा फेस आहे तो मात्र बंद होतोय. त्याच्यानंतर मग चेंडू सरळ किपरच्या हातामध्ये टाबल होत आहेत. त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. दुखापत झाली आहे, परंतु या ठिकाणी आपल्या टीमला जिंकायचं असेल तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण एक एक मॅच महत्वाची आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, कमालची बॉलिंग. आजचा दिवस राहुल आगरे याच्या नावावरती राहिलाय. बॅटिंग देखील धमाकेदार, गोलंदाजी देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळाले राहुलच्या माध्यमातून. आरवी एंटरप्राइजेस जे कॅप्टन संघ मालक ओनर जे आहेत विलास मोरे, हे देखील आपल्या जे गोलंदाज त्यांना शेअरअप करतायत. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय, पुन्हा बिंदी बॉल आलाय. 4च्या 4 डॉट बॉल आलेत, 4 बिंदी चेंडू आपण पाहिलेत. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. हा लगातार 5वा डॉट बॉल आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12, एकही रन्स खर्च केला नाहीये राहुल आगरेनं. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती रन्स मिळणार का? परंतु या शेवटच्या बॉल वरती तो एकच रन्स मात्र घेतलाय आणि षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपला. स्कोर बोर्ड 13-13. चला मॅचला सुरुवात आता इथून तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. 18 बॉल मध्ये 71 रन्स पाहिजेत. मागच्या ओव्हरमध्ये राहुलने केवळ एकच रन्स खर्च केला. पहिला बॉल होता, पहिल्या बॉल वरती क्षेत्ररक्षक डीप विकेटला तैनात आहेत. केवळ एक रन्स मिळणार आहे. अजिंक्य आता स्ट्राईक मार्क वरती मुसेफ तांबे. 17 बॉल मध्ये 70 रन्स पाहिजेत. हे समीकरण आता कुठेतरी अवघड बरंच चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीम संतोष एजन्सी टीम साठी. कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकले. आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहिला गेले तर त्या आजच्या दिवसातील टोटली ही तिसरी मॅच खेळत आहेत. क्षेत्ररक्षक असू शकणार आहे. सकाळपासून आपण जर पाहिलं गेलं तर टोटली त्यांनी 2 मॅच ते खेळले, ज्याच्यामध्ये एक जिंकले, एक पराजित झाले.
आणि आय थिंक लीग स्टेज मधली ही त्यांची शेवटची मॅच असावी संतोष एजन्सीची. या दोन्ही टीमची लीग स्टेज मधील शेवटची मॅच आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये लीग स्टेज मधल्या दोन मॅचेस असतील. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर्स ही महत्वाची मॅच पाहायला मिळेल. इथे समोर आता अजिंक्य पुसळकरच्या बॅटमधून सिक्सर आलाय. वीस या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे स्मॅश मारण्याचा प्रयत्न होता, केवळ आणि केवळ एकच रस मात्र मिळणार आहे. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर इथून मात्र या ठिकाणी स्वतःला थांबून चालणार नाही, त्याचा पाठलाग करावा लागेल. शेवटपर्यंत झुंज देतो ना त्याच्या अगदी पदरापर्यंत यश येतं. त्याच्यासाठी झुंज द्यावी लागेल. आपल्याला माहित आहे की आपल्या समोर आता अपयश येत आहे, परंतु तिथे मात्र थकून जाऊ नका, खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. एका पराजयानं मात्र तुम्ही संपणार नाही आहात. चांगला स्ट्रोक, एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. काही चेंडूवरती केवळ एक रन्स मिळणार आहे. स्कोरबोर्ड 22-22 ला जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल असेल आता स्ट्राईक मार्कवरती अजिंक्य आहे. 13 बॉलमध्ये अजून 62 धावांची आवश्यकता. इथून आता पुढे ते शक्य नाहीये. मुसीबने देखील शेवटचा बॉल चांगला टाकला. सुरुवात देखील चांगली आणि या षटकाचा अंत देखील तितकाच चांगला आहे. 3चा खेळ संपला 23 विदाउट लॉस. 12 बॉलमध्ये 61 रन्स पाहिजेत. थँक्यू. 12 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 61 रन्स पाहिजेत. अजिंक्य आहे स्ट्राईक मार्क वरती. 12 बॉल आणि त्याचबरोबर 61 रन्स. इथून समीकरण मात्र होणार का हे देखील पाहावं लागेल. कंप्लीट केलं जाईल का. पहिला बॉल होता, पहिल्याच बॉलवरती रन्स घेतला जाणार आहे. केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र आता मिळेल. 11 बॉलमध्ये 60 रन्स पाहिजे. इथून म्हणजे प्रत्येक बॉलवरती सिक्सर पाहिजे, हे समीकरण आहे. याच्यामध्ये आता काहीच बदल होणार नाहीये. इथे तुम्हाला 11 बॉलमध्ये 10 सिक्स ठोकायचे आहे, तरच मात्र तुम्ही इथे एक मोठा विजय मिळवू शकाल. नाहीतर आता इथे कठीण आहे, कारण आरवी एंटरप्राइजेसच्या टीमनं मात्र एक पकड बनवली आहे मॅच मध्ये. या बॉलला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 बाउन्स चान्स मिळणार आहेत. सौकार तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार नाहीये.
पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर 4 रन्स आले. डबल स्कोर कार्ड मध्ये 28, 28 रन स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल आता टाकला जाते. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असेल, एक्स्ट्राच मिळून जातील. व्हाईट +1. 22चा देखील 1 रन्स मात्र आता या ठिकाणी ऍड करावं लागेल. 10 बॉल मध्ये 54 रन्स पाहिजेत. व्हाईट +22 देखील मिळालेला आहे आणि त्याचबरोबर 10 बॉल मध्ये आता 54 रन्स पाहिजेत. 10-54. अजिंक्य तयार आहे राहुलच्या विरोधामध्ये. राहुलनं ज्यावेळेला षटक टाकलं होतं केवळ 1 रन्स खर्च केला होता. एक क्लास बॉल, जोरदार अपील केली आहे विलास मोरे यांच्या माध्यमातून. एक लाऊड अपील. 9 मध्ये आता 54. आता प्रत्येक येणारे जे चेंडू आहे त्या सर्वच्या सर्व बॉल वरती 6 ठोकायचे आहेत तुम्हाला. हा यावेळेला वाडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. इथे 6 रन्स मिळतील. षटकार. या षटकातील शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यॉर्कर लेन्सचा बॉल टाकला, सरळ जड मध्ये होता. खोदरून मारण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. या फलंदाजाच्या माध्यमातून 2 रन्स मात्र बघता बघता कंप्लीट होतील. शेवटचा बॉल आहे या 4थ्या षटकातील. 38 रन स्कोर बोर्ड वरती जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 46 रन्स पाहिजेत. 7 बॉल आणि त्याचबरोबर 46 रन्स. एक चांगली गोलंदाजी जोरदार अपील केली आहे आणि अंपायर देखील अनोख्या शैलीमध्ये त्यांनी देखील एक नॉट आउटचा इशारा दिला. 4 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर बोर्ड 38. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 46 रन्स पाहिजेत. आता नक्कीच एक मोठा ट्विस्टर असेल. 6 मध्ये 46. छोटा भाऊ आता मोठ्या भावाला आता बॉलिंग करताना दिसेल. हे अनेकदा आपण इंटरनॅशनल मध्ये देखील पाहिले. इथे या टेनिसचा आपण पाहतोय तर रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील
थोड सख्खे भाऊ आता विरोधक म्हणून खेळताना दिसतील. 6 मध्ये 46. संकेत निवातेच्या विरोधामध्ये अक्षय निवाते. दोन भाऊ आता विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. 6:46 पाहिजे. अक्षय कशी बॅटिंग करतोय संकेतच्या विरोधात हे देखील पाहावं लागेल. 6:46. पहिलाच बॉल खूप लांब आहे. संकेत वरती एक मोठं आक्रमण आहे आणि सरळ 6 रन्स मिळतील. षटकार. पाच बॉल आणि 40 रन्स पाहिजेत. पुन्हा एकदा ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर केवळ 1 रन्स मात्र घेतलाय आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर धावची झाला खेळाडू. चार बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 39 धावांची गरज. राहुल आंबेकरला पाठवलं गेलं आता बॅटिंग साठी. क्रमांक 3 वरती आता त्याला पाठवलंय. राहुल आंबेकर आहेत. राहुल आंबेकरनं पहिलाच बॉल आपण जर पाहायला गेलं तर केवळ एक सिंगल घेतली. अजिंक्य पुसाळकर स्ट्राईक मार्क वरती. संकेत निवाते आतापर्यंत चांगली बॉलिंग. मागच्या बॉलवरती अक्षयला रनआउट केलं. त्याच्यानंतर या बॉलवरती केवळ एक सिंगल आला. 3 बॉलमध्ये आता 38 धावांची आवश्यकता आहे. खूप सारे समीकरण आहेत आणि उद्याच्या 2 ज्या मॅचेस झाल्या उद्या सकाळच्या सत्रातील लगेच कळेल की कोणते संघ क्वालिफाय झालेले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये टॉप कोण असणार आहे सगळे उद्या समीकरण कळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. जिंकण्यासाठी अजून 37 रन्स पाहिजेत. 3 बॉलमध्ये 37. उद्या सकाळच्या सत्रामध्ये बरोबर सकाळी 10 वाजता फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर्स ही मॅच कवली जाईल. त्याच्यानंतर जयराज फायटर्स आणि सुपर किंग्स दापोली हे बॅटल देखील पाहण्यासारखं असणार आहे. सरळ बॅटनं खेळलंय. चेंडू हवेमध्ये आहे. राहुल आगरे प्रचंड वेगानं धावलाय चेंडूच्या मागे. प्रयत्न चांगलेत. एफर्ट्स चांगले दिलेत परंतु अंततः हातामधून कॅच देखील ती निसटली आहे. 2 बॉल आणि त्या 2 बॉल मध्ये आता 36 धावांची आवश्यकता. आरव्ही एंटरप्राइजेस या टीमचा या मॅच मध्ये पूर्ण दबदबा राहिलाय. खूप सारे रन्स देखील आपण पाहिले तिथे. चांगली बॅटिंग राहुल आगरेची. एक चांगली गोलंदाजी देखील. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स रडार मध्ये होता. राहुल आंबेकरच्या बॅटमधून 6 रन्स मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये आता 30 रन्स पाहिजेत. 1 बॉल 30 धावांची गरज आहे.
रणनीती थोडीशी स्ट्रॅटेजी सांगितले राहुलनं, त्याचबरोबर अय्याज देखील गेला, स्वतः कॅप्टन देखील विलास गेले होते संकेतच्या जवळ. त्यांनी सांगितलं की या बॉलवरती 6 आला हरकत नाही आहे, परंतु एक्स्ट्राच टाकणं गरजेचं नसतील हे सांगितलं होतं तिथे जाऊन. आय थिंक क्लोज पद्धतीनं कीपिंग. शेवटचा बॉल आहे 1 मध्ये 30 पाहिजे. ऑप्शनच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. म्हणजे राहुलनं जे आपण सांगताना त्याला पाहिलं होतं ना की एक्स्ट्राच द्यायचे नाही आहेत. 1:29 पाहिजेत. एक बॉल 29ची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर चांगले एफर्ट्स दिलेत आणि हा सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे. आरवी एंटरप्राइजेस या टीमनं एक मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता पहिली मॅच खेळली जाईल फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर्स.